हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनिक नका पडू गबाळाचे भरी तेथाये थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा अनिक नका पडू गबाळाचे भरी तेथ आहे थोरी नागवन तुका म्हणे हात व कृपेचा सागर तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावविल अनिक नका पडू गबाळाचे भरी तेथ आहे थोरी नागवन घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया यवन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यज्ञखिल शक्तिधर स्वधाम्ना क्यन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्क तेजोधिकामोदिवक्त्रं खलाणीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनिक नका पडू गबाळाचे भरी तेथ आहे किंवा पुढे आहे थोरी नागवन विठ्ठल विठ्ठल हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनिक नका पडू गबाळाचे भरी तेथ आहे थोरी नागवन अखिल महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री पंढरीश परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तुझोंदी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय संतश्रेष्ठ सेना महाराज आदी करून सर्व संत महात्म्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आनंदा शंकर सोनवणे पूज्य पिताश्रींच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा सरळपंथी प्रकारातला असून उपदेशपर प्रकरणातला अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल 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 घेतलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगाचा भाव असा या अभंगामधनं संतश्रेष्ठ तुकोबराय तुम्हा आम्हाला जीवन सार्थकतेचा मार्ग सांगतात. मानवी जीवन समृद्ध करायचं आहे संत वाङ्मयानं आपण तुम्ही आम्ही चाललं पाहिजेत.
भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे या आशयाचा हा अभंग आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्याअगोदर अल्पसा तो परिहार, किंबहुना परिहारात्मक बोलायचं ते म्हणजे असं. जवळपास आज वर्ष पूर्ण होत आहे या सोनावणे परिवारातून पूज्य पिताश्रींना देवाज्ञा झाली. खरं तर आज वर्ष पूर्ण होत असताना किंवा हे वर्षश्राद्ध संपन्न होत असताना मनस्वी आनंद या गोष्टीचा आहे. खरं तर पुण्यस्मरणाचं कीर्तन, वर्षश्रद्धाचं कीर्तन, एक वाक्य सांगून जातो व्यवस्थित आहे का, निमित्त जरी दुःखाचं असलं तरी हा प्रसंग आनंदाचा आहे. विठ्ठल 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 निमित्त दुःखाचं आहे पण प्रसंग आनंदाचा आहे. आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, आपल्या वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्तानं पिंडदान होणारा, अन्नदान होणारा, पण त्याचबरोबर जगाच्या पाठीवर श्रेष्ठ असलेलं दान अन्नदानही व्हावं. खरं तर या भावंडांच्या अंतकरणामधला हा मानस, आणि तो मानस या कीर्तनानं पूर्णत्वाला जातोय. खरं पाहायला गेलं तर दानात दान श्रेष्ठ दान असा जर प्रश्न विचारला तर सहजतेनं उत्तर येतं अन्नदान. बरोबर ना? माना हलवा समजला असेल तर. हा, दानात दान श्रेष्ठ दान कोणता असं म्हटलं तर सहजतेनं उत्तर येतं अन्नदान. पण शास्त्रकारानं सांगितलं अन्नदान श्रेष्ठ आहेच, पण अन्नदानापेक्षा सुद्धा जगाच्या पाठीवर एक श्रेष्ठ दान आहे. ते श्रेष्ठ दान म्हणजे विद्यादान, अर्थात ज्ञानदान. मी बोलतो का? नाही, शास्त्रकार सांगतात अन्नदानात परम नास्ति विद्यादानं ततोधिकं अन्नेन क्षणिका तृप्ति याव जीवन्तु विद्या. अन्नदानात परम नास्ति. आता बसलेल्यांपैकी बऱ्यापैकी सगळ्यांना पोटपूजा केलेली आहे. इकडं कसं काय का तसंच पाठवलं घरच्यांनी? अहो नाश्ता केला असेल का नाही काय? हां, मला सांगा, आता आपण सगळ्यांनी नाश्ता केलाय, नाश्ता केल्यानंतर पुन्हा दुपारचं जेवण आहे. बरोबर ना? दुपारचं जेवण इथं महाप्रसाद घेतल्यानंतर असं कुणी म्हणणार नाही की शिंदे महाराज आता बस झालं, आता 10 दिवस मला जेवायची गरज. म्हणेल का कुणी असं? मालक म्हणणार नाही कुणी. का म्हणणार नाही माहिती आहे? अन्नेन क्षणिका तृप्ती. अन्न खाल्यानंतर क्षणाची तृप्ती आहे. जगाच्या पाठीवर आजीवन तृप्ती करून घ्यायची असेल तर त्या ज्ञानदानाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जिवंत विद्या. कायम स्वरूप नसणारं ही जिवंत ज्ञान विद्या ही श्रेष्ठ आहे. म्हणून या गोष्टीची जाणीव या परिवाराला झालेली असावी. खरं तर ज्यांच्या शब्दानं, ज्यांच्या आज्ञेनं या ठिकाणी येण्याचा योग, पाहुण्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. वस्तुस्थितीला पाहुणे आणि त्यांच्या सगळ्या बहिणी धन्यवादाला पात्र ठरलेल्या आहेत. लक्षात घ्या. एक सांगतो, आजच्या तिथीला अनेक जणांचे 10वे 13वे आहेत, अनेक जणांचे वर्षश्राद्ध आहेत. लक्षात घ्या. देशाचं सोडा, राज्याचं सोडा, आपल्या जिल्ह्याचं सोडा, आपल्या तालुक्यात सुद्धा, खंडाळा तालुक्यात सुद्धा अनेक जणांचे 10वे 13वे वर्षश्राद्ध आज असणार आहेत. पण प्रत्येकाच्याच घरी हे भजन कीर्तन नसणार आहे. ज्या अर्थी तो होतं ना त्या अर्थी यांचं पूर्व पुण्य असलं पाहिजे. आणि पूर्व पुण्य आहे म्हणून तर या ठिकाणी भजन कीर्तन होत आहे. लक्षात घ्या. वडिलांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन व्हावं, मनात भाव निर्माण होणं ही सोपी गोष्ट आहे का? ही सोपी गोष्ट नाही. ताकदीचं अन्नदान करणारी लोक आहेत. ताकदीचं अन्नदान करतात. वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर. मला असं वाटतं त्याही पेक्षा ज्ञानदानाला किंमत आहे. ज्ञानदान झालं पाहिजे. निमित्त जरी या पुण्यस्मरणाचं असलं तरी कीर्तन प्रवचन हे आपल्यासाठी आहेत. म्हणून पिंडदानाबरोबर अन्नदान आणि अन्नदानाबरोबर ज्ञानदान असणंच गरजेचं आहे. पूर्वीच्या काळात होतं हो तसं. पूर्वीच्या काळात सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा दान धर्म केला जायचा.
वेगवेगळ्या प्रकारचा दानधर्म केला जायचा, पण तो दानधर्म त्या काळात शक्य होता. आता होईल का असं? कीर्तन झाल्यावर कुणी म्हणेल का महाराज कीर्तन खूप छान झालं, एक 2-3 तोळे तुम्हाला आम्ही करतो? आपल्याला म्हणेल का कुणी? ना, अजिबात म्हणणार नाही. कांचनदान केलं जायचं, सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये गोदान केलं जायचं, गायी दान दिल्या जायच्या, भूदान केलं जायचं. आता हायवे पट्ट्यावरचं गाव आहे, मालक स्क्वेअर फुटाला भाव येतं, स्क्वेअर फुटाला भावा. कीर्तन चांगलं झालं म्हणून असं कुणी म्हणणार नाही, किंवा यांना पकवाज छान वाजवला लाखी बोवांना म्हणून यांना कुणी म्हणणार नाही जाता जाता 2-3 गुंठे तुमच्या नावावर करतो. असं होतंय का? असं होत नसतं. पूर्वीच्या काळात तो दानधर्म केला जायचा. आत्ताच्या काळात कोणता शक्य आहे? पिंडदान शक्य आहे, अन्नदान शक्य आहे, वस्त्रदान शक्य आहे आणि ज्ञानदान शक्य आहे. जे शक्य आहे ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे. हे संत वचन आहे, हे संतांनी घालून दिलेला मार्ग आहे. म्हणून या सबंध सोनवणे परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. खरं तर राहुल म्हणजे आमचे पाहुणे, त्यांना तर धन्यवाद दिलेलेच आहेत मी. त्याचबरोबर त्यांच्या 3ही बहिणी, नाही 4 बहिणी, बरोबर ना? हां, सौ निर्मलाताई असतील, कल्पनाताई असतील, सीमाताई असतील, हेमाताई असतील, चौघींनाही खूप खूप धन्यवाद. कारण असा कार्यक्रम करणं किंवा वडिलांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन ठेवणं, हा सगळा माहोल निर्माण करणं, मला वाटते कालही मी तिथं बोलून गेलो की हा माहोल सप्ताहामध्ये सुद्धा काय काय गावात होत नाही. तो आपल्या गावात प्रासंगिक कीर्तनाला होतो. या जुन्या लोकांनी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून अचानक जरी कीर्तनाचं नियोजन झालं दादा, तर या गावात असं चैतन्य निर्माण असतंय, असं वातावरण तयार झालेलं असतं. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. तदनिमित्तानं कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य त्यांनी वारकरी संप्रदायाला सांप्रदायिक तबला दिला. गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय चैत्रांबुवा लाखे यांचे नातू मृदंग सम्राट मृदंगाचार्य आमचे सागरजी महाराज लाखे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर संगीत विशारद आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं भूषण मंदारजी महाराज पुजारी याही ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे माऊली महाराज आहेत, हिरमण बुवा आहेत, आमचे ज्येष्ठ बंधू संजयजी महाराज शेलार आहेत.